दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी गावांतर्गत असलेल्या सांगडेवाडी येथील 2 शेतकऱ्यांची शासनाच्या अनुदानाचं आमिष दाखवून एका भामट्यानं फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तर या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात घारगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला गेलाय. सांगडेवाडी येथील रहिवासी राजेंद्र बगाजी सांगडे हे शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी प्रकाश ठोंबरे नावाचा एक व्यक्ती त्यांच्या घरी आला. त्यानं स्वतःची ओळख मंत्रालयातून आल्याची करून देत जवळील व्हिजिटिंग कार्ड दाखवलं. त्यानंतर शासनाकडून पोल्ट्री व्यवसायासाठी अनुदान मंजूर झाल्याचं सांगून विविध कागदपत्रांसह अर्ज भरून घेतला. अनुदान मिळवून देण्यासाठी शासनाकडे 10,000 रुपये जमा करावे लागतील असं सांगत त्यानं राजेंद्र सांगडे यांच्याकडून 10,000 रुपये रोख स्वरूपात घेतले. त्याचप्रमाणे शेजारी राहणारे भिकाजी रामचंद्र सांगडे यांना पिकअप वाहन मंजूर झाल्याचं आमिष दाखवत त्यांच्याकडूनही 8,000 रुपये उकळलेत. तसेच दोघांनाही संगमनेर या ठिकाणी बोलावून वाहनाचं कोटेशनही दिलंय. सुरुवातीला दोनही शेतकरी त्याच्या संपर्कात होते. मात्र 1.5 महिन्यांचा कालावधी उलटल्यावर संबंधित व्यक्तीनं फोन उचलणं बंद केलं. त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर राजेंद्र सांगडे आणि भिकाजी सांगडे यांनी घारगाव पोलीस ठाणं गाठून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासमोर आपली कैफियत मांडली आहे. तर संबंधित भामट्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केलाय. राजेंद्र बगाजी सांगडे, राहणार कुठे? सांगडेवाडी. बर, काय घडले? आमच्याकडे एक मंत्रालयामधून माणूस आला होता. बर, तर तो बोलला का तुमच्या शेडसाठी अनुदानासाठी मंत्रालयामधून तुम्हाला कर्ज भेटेल. कसली शेड? कोंबड्यांची पोल्ट्री शेड, पोल्ट्रीसाठी अनुदान? पोल्ट्रीसाठी अनुदान भेटेल म्हणला. बर. तर तुम्ही फॉर्म बिम काढला, त्यांनी फॉर्म बिम भरून घेतला. बर. आणि ते तुम्हाला हे मंजूर होण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. प्रकरण तुमचं मंजूर होऊन जाईल 1.5 महिन्यात. बर. तर 1.5 महिन्यात त्याला मी 10,000 रुपये दिले. बर. तर त्याने आता तो फोनच उचलीत नाही आमचा. आता ह्या गोष्टीला 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला. तो आता परत इकडे आलाच नाही. परत तो आलाच नाही. आणि हे माझे शेजारचे भिकाजी रामचंद्र सांगडे, तर त्यांना पण म्हणला का तुमचं पिकअपचं प्रकरण आहे ते मंजूर करून देतो. यांच्याबरोबर यांचं झालंय म्हणला मंजूर, फक्त थोडा दिवसात यांचे पैसे काम होतील आणि तुमचं काम होईल. तर यांच्याकडून त्यांनी 8,000 रुपये नेले. मग आता यांच्याकडे पिकअप आहे का नवीन घ्या म्हणला? काय कसं? नवीन त्यांनी यांना संगमनेरला बोलावलं कोटेशन काढायला. यांनी कोटेशन काढलं आणि त्याची वाट पाहून काटाळले. तो आलाच नाही. बरं, आता तुम्ही जे पैसे दिले ते कसे रोख दिले का कसे दिले? हा, कॅश दिले त्याला, ऑनलाईन नाही दिले? ऑनलाईन नाही दिले. बरं बरं, मग आता तुमचं म्हणणं काय, मागणी काय नाही? आमची मागणी आता पोलीस स्टेशनला आम्ही त्याचे इन्शुरन्स हे केलं त्याचे, तर पैसे भेटावं आमचे. दरम्यान सध्या प्रत्यक्ष भेटीद्वारे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढतायत. विशेषतः गरीब, अशिक्षित आणि सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करून शासनाच्या योजना, अनुदान किंवा नोकरीच्या आमिषानं आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार वाढलेत. त्यामुळं कोणतीही रक्कम भरण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची आणि योजनेची शासकीय स्तरावर खातर जमा करावी. तसेच अशा भूलथापांना बळी पडू नये असं या घटनेतून समोर आलंय. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.